झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. तर आता एक मध्ये खेरवाडीमध्ये एक कविता म्हणून आहे, त्या आतमध्ये त्याच्या मुलीबरोबर फसल्या होत्या. सलग 14 तासानंतर आम्हाला कळलं, म्हणजे आम्ही लोकेट करू शकलो. अराऊंड एक 20 ते 25 फूट आतमध्ये पूर्ण डेब्रिजमध्ये त्या फसल्या होत्या. त्यांची मुलगी ही त्यावेळेस निधन झाली होती. त्यांना आम्ही बाहेर, मुलीला पहिले बाहेर काढलं, पण आई जी आहे ती आई पहिले तिथे प्रॉमिस मग विचारायची की माझी मुलगी जिवंत असेल तरच मी काढू येईन बाहेर, नाही तर तुम्ही मला काढू नका. मग आम्हाला आमच्या मुलांची शपथ घ्यायला लागली खोटी की बाबा त्या सगळ्या सेफ आहेत, तुम्ही या बाहेर. कारण की अशा परिस्थितीमध्ये आम्हाला जर तुम्ही हेल्प केली नाही, म्हणजे कोणी, कारण की ती एकदम छोटंसं कॅव्हिटी असते. आणि त्याच्यानंतर एक 1.5 वर्षानंतर त्या लेडीचा मला पुन्हा फोन आला आणि ती म्हणते माझी मुलगी पुन्हा जन्माला आली, कारण की त्यांच्या घरी बाळ आलं. तर हे जे सॅटिस्फॅक्शन आहे हे कुठेही मिळणार नाही. म्हणून तुम्ही पण जॉईन व्हा. आमच्याकडे आता मोठी भरती होणार आहे आणि सगळ्यांना विनंती आहे की आमच्या सर्व्हिसेसमध्ये जॉईन व्हा आणि पुढाकार घ्या की जेणेकरून, नो डाऊट नोकरी सगळ्यांच्या असते, पण अशा काही नोकरी असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक चान्स मिळतो. ह्या गोष्टी सामान्य नोकरीमध्ये मिळणार नाही. थ्रिलिंग जॉब आहे, आत्मसमाधानी जॉब आहे, एक कधी पण गर्वाचं असं वाटतं की आपण या जॉबमध्ये आहोत. तर प्लीज जॉईन अस. येस. तर माझा असा एक प्रश्न असा आहे की आमच्या या सोसायटीत जेव्हा आग लागली तेव्हा आम्ही तुम्हाला फोन केला, फायर ब्रिगेडला, काय समजलं, राजपूत गेलो तर फोन करायला. तर येत होतं तोपर्यंत ह्या आमच्या ह्या एअर होस्टेस बाई येत ना, या सुप्रिया वहिनी, तर यांनी गाडी काढल्याने रस्त्यावर उभी केली. त्या 2-4 गाड्यामध्ये उभ्या. आता फायर ब्रिगेडची गाडी आली तर त्यांना आतमध्ये यायला जागा नको, ह्या सगळा ट्रॅफिक जाम करून ठेवलेला. असं तुम्हाला काहीतरी त्रास होतो का नाही ह्या गोष्टीचा? नक्कीच होतो, फार मोठा त्रास होतो. आणि सिम्पल सोल्युशन्स आहे. तुम्हाला एक सांगतो की ॲक्च्युली तुमच्याकडे सगळ्यांकडे सोसायटीमध्ये हे आहेत, काय म्हणतात त्याला, सिक्युरिटी गार्ड्स असतात. तर त्यांच्याकडे एक बॉक्स देऊन ॲटलिस्ट तुम्ही जर चाब्याखाली जरी ठेवल्या तर आम्ही त्या गाड्या आमच्या लोकांकडनं किंवा काही लोक व्हॉलेंटियर्स किंवा काही असेल तुमच्या सिक्युरिटीकडनं आम्ही त्या बाजूला करू शकतो. आणि त्याच्यामुळे आमचं जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जितकं आम्ही तुमच्याशी दूर, म्हणजे इन द सेन्स ऑपरेशनल माझा सेक्टर आहे, जितका दूर तेवढा आमचा रिस्पॉन्स. जरी माझ्या फायर स्टेशनवरनं माझ्या गाड्या त्या स्पॉटवरती लवकर आल्या तरी तिथनं आतमध्ये रिस्पॉन्स आहे, तो फार मोठा रिस्पॉन्स होतो आणि त्याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो. चला, आज प्रभात सरांनी आपल्याला खूप उपयुक्त माहिती दिलेली आहे, आपल्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आपण जरा उजळणी करूया. आपल्या सोसायटीमध्ये आग लागली, सगळ्यात आधी काय कराल? तुम्हीच सांगा ना, विचारण्यापेक्षा. ओले टॉवेल करायचे, तोंडाला ओले रुमाल बांधायचे आणि शक्य तेवढं आगीपासनं लांब 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 जायचं. बरोबर. आणि अंगावर पाणी ओतायचं. आणि आपलं घर सोडून उगाच इकडे तिकडे पडून जायचं नाही, आपल्या घरातच थांबायचं. पण ते कशाच्या जवळ? खिडकीजवळ. आणि खिडकीजवळ खिडकी बंद नाही, खिडक्या उघड्या करायच्या, बंद करायची. आणि ट्रॅफिक होणार नाही याची काळजी घ्यायची. तुला कळलं ना काय ते? आपल्याला उपयुक्त माहिती कळलेली, आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळालेली आहेत. प्रभात सर, थँक्यू. पण आजची सांगता एका छानशा गाण्याने होऊन जाऊ दे. हा, बिलकुल, तुमची परवानगी असेल. हा. ए भाई जरा देख के चलो, गैस का नॉब कहीं खुला तो नहीं, शॉर्ट सर्किट कहीं होगा तो नहीं, वायर भी कहीं कटा तो नहीं. ए भाई जगताना भान जरा आगीच राखा हो, अग्निशमनाची यंत्रणा लावा हो, इमर्जन्सी नंबर ठेवा 101, फायरचं ऑडिट करा, अपघात टाळण्याची काळजी घ्या हो. ए भाई जरा देख के चलो, गैस का नॉब कहीं खुला तो नहीं, शॉर्ट सर्किट कहीं होगा तो नहीं, वायर भी कहीं कटा तो नहीं. ए भाई, वाह 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 वाह. चला,
आता आपली भेट होणार आहे पुढच्या आठवड्यात बुधवारी रात्री 9:30 वाजता आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टॅस्टिक मात्रा.